इकडे पुणे शहरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार देखील घड्याळ चिन्हावरच लढतील असं अजित पवार गटाचे नेते दत्ता धनकवडे यांनी दिलेले आहे। तर आमचा पक्ष कुठेही लढला तरी तुतारी चिन्हावरच लढेल असं शरद पवार गटाचे नेते प्रशांत जगताप यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान पुण्यातील पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्त्यांचं मत घेतल्यानंतर पक्ष निर्णय घेईल असं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय। दोन्ही राष्ट्रवादी या एकत्रच येणार आहेत, त्याचा काही विषय नाही आणि त्या बाबतीमधल्या चर्चा झालेल्या आहेत। फक्त आता घोषणा होणं बाकी आहे आणि ती घोषणा लवकरच होईल। आम्हाला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी योग्य होतील आणि तशा पद्धतीने आपल्याला घड्याळ याच चिन्हावरती या निवडणुका लढवायच्या आहेत। तुतारीचे पण घड्याळावरच निवडणुका लढवणार असंच आहे। हे बघा, माझा पक्ष हा आदरणीय पवार साहेबांचा पक्ष आहे। माझा पक्ष हा आदरणीय सुप्रियाताईंचा आणि आमच्या सगळ्या लीडरचा पक्ष आहे। आमचा पक्ष जिथे कुठे लढेल आणि आमचे उमेदवार जे लढतील ते तुतारी वाजवणाऱ्या मनुष्याचं चिन्ह घेऊनच लढतील। त्याच्यामुळे कोण कुठे काय बोलतंय त्याच्यावर मला काही कमेंट्स पास करायचे नाहीत। पुण्यात महायुती विरोधात महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष हा एक चांगला पर्याय म्हणून त्या ठिकाणी पाहिला जातो आणि तो पर्याय पुणेकरांना हवा असा आहे आणि म्हणूनच त्याच पर्यायाने जावं असं माझं मत होतं किंवा मत आहे। पण या संदर्भामध्ये अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार हे सन्मान्य पवार साहेबांचे। नाही, मला आता खरं तर पुण्याचे काही लोक आले होते, त्यांनी त्याच्याबद्दल आहे, पण डायरेक्ट फायनल प्रस्ताव आलेला नाही आमच्याकडे। तो आल्यानंतर स्थानिक लोकांच्या मनात जे काय असेल, कारण का हे लोकल इलेक्शन आहे, त्याच्यामुळे स्थानिक कार्यकर्ते नेते पदाधिकारी जे म्हणतील आणि त्या भागाची बरीचशी जबाबदारी अमोलदादा कोल्हेंवर आहे, कारण का त्यांचाही मतदारसंघ पडतो, त्यामुळे त्यांचाही मत घेतलं जाईल आणि मग पक्ष निर्णय घेईल। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।